शिरपूर तालुक्यातील बुडकीत महावितरणचा गलथानपणा। विजेच्या ठिणगीने 1.5 एकर गहू जळून खाक। प्रशासनाच्या एका हलगर्जीपणामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास कसा हिरावला जातो याचं अत्यंत विदारक चित्र शिरपूर तालुक्यात समोर आलं आहे। वीज वितरण विभागाच्या गलथान कारभाराचा मोठा फटका एका गहू उत्पादक शेतकऱ्याला बसला असून बुडकी शेतशिवारात वीज तारांच्या घर्षणातून पडलेल्या ठिणगीने 1.5 एकर गव्हाच्या पिकाची अक्षरशः राख रांगोळी केली आहे। काढणीला आलेला आणि डोळ्या देखत काढून ठेवलेला गहू या भीषण आगीत जळून खाक झाल्याने या गरीब शेतकऱ्याचं तब्बल 1.5 लाख रुपयांचं मोठं नुकसान झालं आहे। ग्रामस्थ आणि इतर शेतकऱ्यांनी तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे सुदैवाने शेजारच्या पिकांवरील मोठं संकट टळलं। मात्र स्वतःच्या कष्टाची होळी डोळ्यांसमोर पाहणारा शेतकरी आता पूर्णपणे हतबल झाला असून महावितरणच्या या गलथान कारभाराला जबाबदार कोण आणि या अश्रूंची भरपाई कोण देणार हाच खरा सवाल आता उपस्थित होत आहे। या घटनेप्रकरणी शिरपूर फर्स्ट या सामाजिक संघटनेने आवाज उठवला असून शेतकऱ्याला भरपाई देण्याची मागणी केली आहे। आज आम्ही शिरपूर तालुक्यातील आदिवासी भागात असलेल्या बुडकी या गावामध्ये आलेलो होतो। आपल्यासोबत हिम्मत आपला करून इथले एक शेतकरी आहेत। त्यांच्या 2 एकराचा गहू हा अक्षरशः जळून खाक झालेला आहे। इथं MSCB चे तार होते, त्या MSCB च्या तारांमध्ये काही तांत्रिक गडबड झाल्यामुळे त्या आगीनं सरळ या गहूला पेट घेतली आणि 2 एकरामध्ये असलेला सगळा गहू हा पूर्णपणे आगीत जळून खाक झालेला आहे। जवळजवळ 1.25 लाखाचं त्यांचं उत्पन्न येणार होतं, परंतु शेतकऱ्याचा तोंडाशी आलेला घास हा या घटनेमुळे हिरावून घेतलेला आहे। यासाठी आम्ही तहसीलदारांशी आणि प्रशासनाशी संपर्क तर साधलेलाच आहे, परंतु यामध्ये MSCBचा जो हलगर्जीपणामुळे या शेतकऱ्याला जे नुकसान झालेलं आहे, तरी या व्हिडिओच्या माध्यमातून MSCBला देखील आम्ही आवाहन करतो आणि प्रशासनालाही आवाहन करतो की या शेतकऱ्यांना तात्काळ त्यांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे। उत्पन्न एवढं मोठं उत्पन्न असताना 2 दिवसावरती उत्पन्न निघत असताना एवढा मोठा नुकसान या शेतकऱ्याला झालेला आहे, तरी प्रशासन आणि MSCBने तात्काळ यांना नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी आमची मागणी आहे। त्याबाबत आम्ही पाठपुरावा तर करणारच आहोत, पण येत्या काळामध्ये जर का या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसान भरपाई मिळाली नाही तर येत्या काळामध्ये शिरपूर बस अनुभवी युवा मंच आणि हे सगळ्या शेतकरी आदिवासी संघटना मिळून या प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करतील।